नमस्कार. दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच स्त्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 10 ऑगस्ट 2026. आज चंद्र मिथुन राशीमध्ये असून दुपारी 12:27 नंतर चंद्र आद्रा नक्षत्रामधून पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या तिसऱ्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत आद्रा नक्षत्रामुळे तुम्ही चुकीच्या माणसाला चुकीचा मेसेज सेंड कराल किंवा प्रवासामध्ये विनाकारण चिडचिड कराल. पण दुपार नंतर पुनर्वसू नक्षत्र लागताच तुमच्या डोक्यामध्ये एकदम शांतता येईल. दुपारपर्यंत तुमचे संवाद इतके प्रभावी असतील की लोक तुमचे ऐकून घेतील आणि तुमच्या होला हो म्हणू शकतात. अश्विनी नक्षत्र सकाळची यशस्वी कामे दुपारनंतर अचानक इगो किंवा घाईमुळे धोक्यात येऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर सावध राहा. भरणी नक्षत्र सकाळचे प्रवासातील किंवा शेजारच्यांशी झालेले वाद दुपारनंतर मिटतील आणि 100% तुम्हाला आपल्या कामात यश मिळेल. कृतिका नक्षत्र दुपारपर्यंत प्रवास सुरक्षित राहील, पण 12:30 नंतर क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज टाळा. दुपारनंतर थोडी काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये कागदामध्ये 2 चिमूटभर केशर गुंडाळून ठेवा. दुपारनंतरच्या कामात भाग्याची साथ मिळेल. वृषभ राशीला आज चंद्र पैशाच्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला ऑनलाईन काहीतरी फालतू खर्च करण्याचा मोह होईल. पण दुपारनंतर गुरुचे पुनर्वसू नक्षत्र लागताच तुम्हाला अचानक पैसे वाचवण्याचे ज्ञान प्राप्त होईल. नको तो खर्च, त्यापेक्षा सेव्हिंग करू, असा तुमचा दुपारनंतरचा ॲटिट्यूड असेल. कृतिका नक्षत्र दुपारपर्यंत बँक बॅलन्स सेफ राहील, मात्र 12 नंतर कुटुंबात पैशावरून वाद टाळा. त्यामुळे दुपारनंतर थोडी काळजी घ्या. रोहिणी नक्षत्र सकाळची आर्थिक कटकट दुपारनंतर पूर्णपणे सुरक्षित आणि रिलॅक्स होईल. मृग नक्षत्र सकाळचा आर्थिक लाभ दुपारनंतर अचानक एखाद्या अनपेक्षित खर्चामध्ये बदलू शकतो, त्यामुळे विनाकारण खर्च करू नका. थोडी काळजी घ्या. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या हिरव्या कपड्यात कापराची एक वडी बांधून पाकिटात ठेवा. पैशाची फसवणूक टळेल. मिथुन राशीच्या लोकांनो, चंद्र आज तुमच्याच राशीमध्ये आहे. दुपारपर्यंत तुमच्या राशीमध्ये राहूच्या नक्षत्रामुळे डोकं ओव्हर थिंकिंग करून गरम होऊ शकतं. पण दुपारनंतर जेव्हा गुरुचे नक्षत्र ऍक्टिव्ह होईल, तेव्हा जणू काही डोक्यात थंड पाण्याचा थेंब पडल्यासारखे वाटेल. तुम्ही एकदम रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह व्हाल. दुपारनंतर तुमचे निर्णय एकदम अचूक ठरतील आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपले मन लागेल. मृग नक्षत्र सकाळचा आनंद दुपारनंतर अचानक एखाद्या शारीरिक धावपळीमध्ये बदलू शकतो. आद्रा नक्षत्र स्वतःबद्दलचे ओव्हर थिंकिंग दुपारनंतर अनपेक्षित यशामध्ये किंवा फायद्यामध्ये बदलते आहे, त्यामुळे दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळनंतर स्वतःवर अतिरिक्त कामाचा ताण करून घ्याल, त्यामुळे शांतपणे आणि काळजीपूर्वक काम करा. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉप जवळ किंवा हाताच्या मनगटावरती चंदनाच्या तेलाचा एक थेंब नक्की लावा. मेंदू शांत आणि फोकस राहील. कर्क राशीसाठी चंद्र 12व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही विनाकारण एखाद्या जुन्या विषयावरती विचार करत राहाल. पण मित्रांनो, दुपारनंतर पुनर्वसू नक्षत्र लागताच तुम्हाला एखाद्या योग्य माणसाचा किंवा गुरुचा सल्ला मिळेल. दुपारनंतर तुम्ही एकदम प्रॅक्टिकल व्हाल आणि रात्री शांत झोप लागेल. पुनर्वसू नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची साथ मिळेल, पण 12:30 नंतर मानसिक थकवा वाढू शकतो. पुष्य नक्षत्र सकाळची मित्रांची मदत दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलेल, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. अश्लेषा नक्षत्र धोका आहे. दुपारपर्यंत कोणतेही आर्थिक रिस्क घेणे टाळा. ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे टाळा. दुपारनंतर मित्रांमुळे वातावरण रिलॅक्स होईल, शिवाय महत्वाची कामे करण्यासाठी उत्तम वेळ आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना 3 अख्खे तांदूळ एका कागदात गुंडाळून खिशात ठेवावे. 12व्या चंद्राचा त्रास जाणवणार नाही. सिंह राशीसाठी चंद्र लाभाच्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक युक्त्या वापराल, पण दुपारनंतर गुरुचे नक्षत्र लागताच तुम्हाला योग्य मार्गाने प्रामाणिकपणे मोठा फायदा होऊ शकतो. बॉसकडून किंवा वरिष्ठांकडून तुमच्या ज्ञानाचे आणि कामाचे कौतुक होईल. मघा नक्षत्र धोका आहे. सकाळची यशस्वी डील 12 नंतर विनाकारण धोक्यामध्ये येऊ शकते, त्यामुळे कोणतेही काम करताना अतिघाई टाळा. थोडी काळजी घ्या. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळचे मित्रांसोबतचे वाद दुपारनंतर पूर्णपणे मिटतील आणि तुम्हाला 100% कामात यश मिळेल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र फायदा दुपारपर्यंत सेफ राहील, पण 12:30 नंतर सहकाऱ्यांशी क्षुल्लक कारणावरनं गैरसमज टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डायरीत किंवा
पुस्तकात गुलाबाच्या फुलाची एक लाल पाकळी नक्की ठेवा. लाभात अनपेक्षित वाढ होईल. कन्या राशीसाठी चंद्र 10व्या भावात आहे. आज दुपारपर्यंत ऑफिसमध्ये तांत्रिक अडचणी किंवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडू शकतात. पण दुपारनंतर गुरुचे नक्षत्र लागतात. तुमची बुद्धी एकदम शार्प चालेल. तुम्ही तुमच्या हुशारीने ऑफिसचे सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह कराल आणि बॉसच्या नजरेमध्ये एकदम हिरो बनाल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र नोकरीत दुपारपर्यंत सेफ राहील, पण 12:30 नंतर ऑफिसमध्ये इगो टाळा. अति अहंकार त्रासदायक आहे. थोडी काळजी घ्या. हस्त नक्षत्र सकाळच्या कामाचा आणि धावपळीचा ताण दुपारनंतर पूर्णपणे रिलॅक्स मोडमध्ये होऊन जाईल. चित्रा नक्षत्र सकाळचे कौतुक दुपारनंतर अचानक एखाद्या अतिरिक्त जबाबदारीमुळे तणावामध्ये बदलू शकते. त्यामुळे आपण घेतलेली जबाबदारी शांतपणे पार पाडा. काळजी घ्या. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज कामाच्या टेबलवर एका कागदात चिमूटभर बडीशोप ठेवा. ऑफिसमधील तांत्रिक अडथळे आणि टेन्शन पूर्णपणे दूर होईल. तूळ राशीला चंद्र 9व्या भावातून फळे देईल. आज दुपारपर्यंत राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला नशिबावरती शंका येऊ शकते आणि प्रवासामध्ये कंटाळा देखील. पण दुपारनंतर पुनर्वसू नक्षत्र लागल्यानंतर तुमच्यात अचानक खूप पॉझिटिव्हिटी येईल. देवदर्शनाचा किंवा एखाद्या लांबच्या प्रवासाचा खूप छान आणि सात्विक प्लॅन बनवू शकतो. चित्रा नक्षत्र सकाळच्या प्रवासाचा आनंद 12:30 नंतर अचानक एखाद्या कटकटीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे घाई टाळा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. स्वाती नक्षत्र सकाळचा मानसिक थकवा 12 नंतर अचानक एका भारी सरप्राईज मध्ये आणि फायद्यामध्ये बदलतो आहे. त्यामुळे दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. विशाखा नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी स्वतःच्याच विचारांवर जास्त ओव्हर थिंकिंग करून घ्याल आणि डोकं थकून घ्याल. त्यामुळे थोडं शांत राहा आणि आराम करा. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज खिशात किंवा पर्समध्ये एक सबूत लवंग नक्की ठेवा. भाग्याची साथ अखंड राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्र 8व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना किंवा सिक्रेट गोष्टींमध्ये गोंधळून जाल. पण 12 नंतर जेव्हा गुरुचे नक्षत्र लागेल तेव्हा तुम्हाला एखादा जुना अडकलेला पैसा किंवा गुप्तधन मिळवण्याची शक्यता आहे. आज अचानक आरोग्याविषयी चांगले मार्गदर्शन घडेल आणि तब्येतीमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट होईल. विशाखा नक्षत्र 8व्या चंद्राच्या संकटात सकाळी भाग्याची साथ मिळेल, पण संध्याकाळी मानसिक थकवा वाढू शकतो. अनुराधा नक्षत्र सकाळची मित्रांची मदत दुपारनंतर साक्षात ईश्वराच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलेल. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. ज्येष्ठा नक्षत्र दुपारी 12:30 पर्यंत गाडी चालवताना अतिशय सावध राहा. काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कोणावर विश्वास ठेवू नका. दुपारनंतर मित्रांची चांगली मदत मिळून प्रवास सुखकर होईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या जवळ सुक्या खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा नक्की ठेवा. 8व्या चंद्राचे आणि राहूची दृष्ट लागणार नाही. धनुराशीच्या लोकांना चंद्र 7व्या भावामध्ये आहे. तुमचा स्वामी गुरु आज दुपारनंतर नक्षत्राचा राजा आहे. दुपारपर्यंत पार्टनर सोबत छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण दुपारनंतर पुनर्वसू नक्षत्र लागताच नात्यामध्ये गोडवा आणि समजूतदारपणा येईल. पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये आज दुपारनंतर मोठी डील फिक्स होण्याचे संकेत आहेत. मूळ नक्षत्र धोका आहे. सकाळची यशस्वी भागीदारी दुपारनंतर इगोमुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे थोडे सावध राहा. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळचे पार्टनर सोबतचे इगो क्लॅश दुपारनंतर मिटतील आणि दुपारनंतर 100% कामात यश मिळेल. उत्तराषाढा नक्षत्र नात्यात दुपारपर्यंत सुरक्षितता राहील, पण 12:30 नंतर विनाकारण क्षुल्लक गैरसमज टाळा. दुपारनंतर महत्वाच्या काम करताना विचारपूर्वक करा. धनुराशीसाठी उपाय आहे. आज अंघोळीनंतर कपाळावरती किंवा गळ्यावरती थोडीशी पिवळी हळद नक्की लावा. नात्यात ज्ञान आणि गोडवा टिकून राहील. मकर राशीसाठी चंद्र 6व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत तुम्ही विरोधकांना त्यांच्या भाषेतच म्हणजे ऑनलाईन आणि टेक्निकल उत्तर द्याल, पण दुपारनंतर जेव्हा गुरुचे नक्षत्र लागेल तेव्हा तुम्ही विरोधकांना क्षमा कराल आणि कामावर लक्ष केंद्रित कराल. आज दुपारनंतर आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, पण सकाळी थोडी तब्येतीची काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र दुपारपर्यंत आरोग्य सेफ राहील, पण 12 नंतर सहकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. श्रवण नक्षत्र सकाळची कामाची आणि आजाराची कटकट दुपारनंतर पूर्णपणे रिलॅक्स होईल. धनिष्ठा नक्षत्र सकाळचा उत्साह दुपारनंतर अचानक एखाद्या अनपेक्षित खर्चामध्ये किंवा कटकटीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे आज सायंकाळी थोडी काळजी घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना नाभीवरती शुद्ध तुपाचे एक बोट लावा. आरोग्याच्या तक्रारी आणि विरोधक दोन्ही शांत राहतील. कुंभ राशीला चंद्र आज 5व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत राहूमुळे तुमचे डोकं मोबाईलमध्ये किंवा गेमिंगमध्ये अडकलेले असेल, पण दुपारनंतर गुरुचे नक्षत्र लागताच तुम्ही एकदम सिरियस व्हाल. अभ्यास, वाचन किंवा नवीन काहीतरी शिकण्यात तुमचा मेंदू एकदम शार्प चालेल. मुलांसोबत आज अभ्यासाच्या गप्पा होतील आणि मुलांना देखील खूप आनंद वाटेल.
धनिष्ठा नक्षत्र सकाळच्या अभ्यासाचा किंवा शेअर मार्केटचा फायदा दुपारनंतर अनपेक्षित कटकटीमध्ये किंवा खर्चामध्ये बदलू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. शतधारका नक्षत्र सकाळचा मानसिक थकवा दुपारनंतर अनपेक्षित फायद्यात किंवा आनंदामध्ये बदलू शकतो. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी स्वतःच्या कल्पनांवरती तुम्ही संशय घ्याल, त्यामुळे डोकं शांत ठेवा, काळजीपूर्वक काम करा. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या कंपास पेटीत किंवा लॅपटॉपच्या बॅगमध्ये तुरटीचा एक छोटासा खडा ठेवा. बुद्धी अत्यंत स्थिर आणि कुशाग्र राहील. मीन राशीला चंद्र आज चौथ्या घरातून फळे देईल. तुमचाही स्वामी गुरु आहे. दुपारपर्यंत घरात वायफाय किंवा टीव्ही चालत नाही, म्हणून थोडी चिडचिड होऊ शकते, पण दुपारनंतर गुरुचे नक्षत्र लागताच घरात एकदम आध्यात्मिक आणि आनंदाचे वातावरण होईल. आईच्या हातचे सात्विक आणि गोड जेवण आज तुम्हाला सुख देईल आणि घरातील वातावरण सुखकर राहील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र घरगुती कामामध्ये सकाळी नशिबाची मदत मिळेल, पण संध्याकाळी कामामुळे थोडा थकवा आहे, त्यामुळे थोडा आराम करा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी मित्रांची मदत आणि दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्ट मध्ये बदललेला असेल, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. रेवती नक्षत्र धोका आहे. 12 पर्यंत प्रॉपर्टीचे वाद टाळा. घरात रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवर सही करू नका. काळजी घ्या. दुपारनंतर थोडे वातावरण हलके होईल. मीन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात पांढऱ्या कागदात 2 काळ्या मिरीचे दाणे गुंडाळून ठेवा. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि दिवस उत्तम जाईल. तर मित्रांनो, हा होता 10 ऑगस्टचा राहूच्या गोंधळातून गुरुच्या प्रकाशात जाणारा ग्रहांचा आणि नक्षत्रांचा 100% अचूक भन्नाट लेखाजोखा. आज दुपारनंतर तुम्हाला कामात क्वालिटी मिळाली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.